नमस्कार, राम राम आणि सगळ्यांना रामकृष्ण हरे. सर्वांचं मी स्वागत करतोय एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना एक कळकळीची विनंती आहे, व्हिडिओ पूर्ण पहा. हे 3 झटके आणि 3 खुशखबरी आहेत. हे 3 झटके कुणाला लागणार आहेत आणि 3 खुशखबऱ्या हे कुणासाठी आहेत. आपल्याला आज हे सगळ्या गोष्टी मित्रांनो एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि अतिशय सेन्सिटिव्ह मुद्द्यावरती आपल्याला बोलायचं आहे, चर्चा करायची आहे. म्हणून सर्वांना विनंती आहे, कमेंटमध्ये वंदे मातरम हा जयघोष घुमला पाहिजे, दण आणला पाहिजे. सध्या झारखंड आणि दिल्ली ह्या 2 जागेचे जे प्रोटेस्ट आहेत यावरून ह्या बातम्या आलेल्या आहेत. मित्रांनो, उद्धव ठाकरे, आता हे महाराष्ट्राविषयी बोलतोय कारण आपली भाषा हे मराठी आहे, आपले व्हिडिओ मराठीमध्ये असतात आणि आपली ऑडियन्स ही मराठी आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊत, राहुल गांधी, सुप्रिया सुळे, शरद पवार ही जी काही मंडळी आहे, ही सगळी मंडळी CCPचं जे काही आंदोलन उभा होतं, ह्या आंदोलनाच्या माध्यमातून आपापल्या परीनं आपापल्या वतीनं जेवढं हेट पसरवता येईल, एवढा द्वेष पसरवता येईल, तेवढा द्वेष पसरवायची कामं या लोकांनी केलेली आहेत. पहिला झटका या सगळ्यांना बसला मित्रांनो. मग ह्या आता सध्या लोक यांना हे विचारतात, फक्त विद्यार्थी हे दिल्लीमध्ये होते का आणि विद्यार्थी फक्त जंतर मंतरच्या प्रोटेस्टमध्ये होते का? ते विद्यार्थी यांना झारखंडमध्ये दिसले नाहीत. ते विद्यार्थी यांना त्या ठिकाणी रस्त्यावरती असताना त्यांची हाल अपेष्टा जी होते ही यांना दिसली नाही का? हा एक झटका दिलेला यांना की यांची औकात कळलेली आहे. ज्या लोकांनी भडकाऊ भाषण करणारे जे भडकाऊ आहेत, जे भाडे आहेत, ह्या सगळ्यांना ही चपराक आहे. या सगळ्यांना या झारखंडच्या विद्यार्थ्यानं एक्सपोज केले मित्रांनो. आणि पुढला तेच आहे, CCP मध्ये दिल्ली या ठिकाणी जंतर मंतरमध्ये जाऊन आता महाराष्ट्रामधले प्रश्न सोडून हे दिल्लीला महाशय गेले. महाराष्ट्रामधून सुप्रिया सुळे तर गेल्याच, मनसेचे नेते उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे, नंतर शरद पवार, ह्या सगळ्या मंडळी आणि तिकडून UP मधून अखिलेश यादव, त्यांची बायको, ह्या सगळे लोक दिल्लीमध्ये जाऊन काहीतरी कसं कोणत्या प्रकारे शासनाला आपण धारेवर धरू हे जाऊ द्या हो. त्या ठिकाणी केजरीवालांतर स्पष्ट सांगितलं, हे आंदोलन फक्त नेटसाठी नव्हतं, हे आंदोलन मोदींना फाडण्यासाठी होतं. काय मानसिकता लोकांची. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याच तोंडामधून मित्रांनो एक्सपोज झाल्या. फक्त हे आंदोलन विद्यार्थ्याचं आहे म्हणणारे लोक आपल्याच तोंडातून एक्सपोज झालेत आणि हे स्वतःच उघडे पडून बसलेले आहेत. मग दिल्लीला हे लोक त्या CCP प्रोटेस्टला समर्थन करण्यासाठी गेले होते, त्यांना पाठिंबा देण्याकरता गेले होते. या लोकांना झारखंडची फ्लाईट मिळाली नाही का, किंवा यांच्याकडे झारखंडला जायचे पैसे नाहीत का? हा एक जनरली प्रश्न सामान्य नागरिकाला पडतो आणि हाच प्रश्न सामान्य लोकांना पडलाय आणि त्याच लोकांनी हा दुसरा झटका दिलाय. म्हणजे हे लोक स्वतःच एक्सपोज झालेत. हे स्वतः रस्त्यावरती आले, यांना रस्त्यावरती कोणी आणलं नाही आणि स्वतः रस्त्यावरती येऊन स्वतःच एक्सपोज होऊन गेले. त्यानंतर असंख्य असे युट्यूबर, असंख्य मीडिया, असंख्य न्यूज चॅनल आणि हे सगळे लोक त्या ठिकाणी पैसे घेऊन, एक फंडिंग घेऊन त्या ठिकाणी ह्या रिपोर्टिंग करण्याकरता गेले होते. हे लोक सगळ्यांची हे फंडिंग एकत्रित करून या ठिकाणी काम करत होते आणि त्या ठिकाणी मोहम्मद जुनैद नावाच्या एका व्यक्तीनं त्या ठिकाणी 40 दिवस लोकांना जेवण वाटलं. हे सगळं जे होतं हे फंडिंग शिवाय शक्य नव्हतं. ह्या सगळ्यांनी हे फंडिंग घेऊनच केलंय. हे दिसतंय, हे उघडं पडलंय. हा झटका तिसरा. कारण काय? कारण हे सगळे लोक त्या झारखंडच्या प्रोटेस्टला नव्हते. त्या ठिकाणी त्यांना जावं असं वाटलं नाही. आणि तो रवीश कुमार तर बोलला की प्रत्येक ठिकाणी मीडिया हे जाऊ शकत नाही, पण त्या ठिकाणी एक मीडियाचा बांधव गेला होता, अमन चोपडा नावाचा. त्या अमन चोपडाला तेथील पोलिसांना जेवण करताना इन्क्वायरीसाठी म्हणून उचलून घेऊन त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेलाय.
पण असं एकही कृत्य त्या ठिकाणी दिल्लीमध्ये झालं नव्हतं आणि होऊ शकलं सुद्धा नव्हतं, कारण तिथं भाजप सरकार होतं आणि तिथं केंद्र हे रिस्पॉन्सिबल होतं. म्हणून त्या ठिकाणी अशी कुठलीच घटना झाली नाही. अमन चोपडा तिथं फक्त जाऊन एकटाच होता. तो लोकांपर्यंत बातम्या पोहोचवायचा. बातम्या कुठल्या हो? देशभक्तीपर गीतं, राष्ट्रीय गीते, महापुरुषाच्या गोष्टी ह्या त्या आंदोलनामध्ये होत्या ना. त्या आंदोलनामध्ये कुठलीही हेट स्पीच नव्हती. त्या आंदोलनामध्ये काँग्रेसच्या नेत्याला कुणालाच शिव्या घातल्या नव्हत्या. त्या आंदोलनामध्ये सरकारविषयी शिवी अशी कुठलीच नव्हती आणि ते आंदोलन अतिशय शांतपूर्ण होतं. मग ह्या शांतपूर्ण आंदोलनाला सुद्धा त्या ठिकाणी काटेरी बॅरिकेड्स लावल्या गेल्या. त्या ठिकाणी पोलिसांनं अक्षरशः पाणी प्रेशरनं विद्यार्थ्यांवर मारलं आणि तेवढं होऊन सुद्धा त्यांना सपोर्टमध्ये ह्यापैकी कुणालाच जावं असं वाटलं नाही. जी झुरळाची पार्टी होती, ही झुरळाची पार्टी सुद्धा देशविरोधी आहे आणि हे विरोधक सुद्धा देशविरोधी आहेत. हे म्हणायचं कारण काय? कारण मित्रांनो, हीच सगळ्यात मोठी ही खुशखबर आहे की ह्या सगळ्या 140हून अधिक कोटी लोकांना एक गोष्ट कळून चुकली आहे. कारण ते पूर्ण सिनेरिओ जो होता दिल्लीतला त्या सगळ्यांनी बघितलेला आहे. त्या लोकांनी कुणाकुणाला काय काय बोललं होतं. उमर खालिदला तिथनं बाहेर जर्मनीतनं बाहेर काढा म्हणणारी गँग, ही डफली गँग, ही गँग सहित हे सगळे पॉलिटिक्सवाले हे राजकारणी एक्सपोज झालेले आहेत. तुम्ही एक लहानसा विचार करा. त्या ठिकाणी दिल्लीमध्ये सगळ्या मागण्या पूर्ण करून सुद्धा राहुल गांधी भारतामध्ये फिरतोय. काय फिरतोय? ते केंद्र शासनावरती टीका करत फिरतोय परीक्षेच्या बाबतीमध्ये. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हा सगळा निकाल लागल्यानंतर सुद्धा मुंबईत दादरमध्ये आंदोलन छेडलं होतं. ते पण भारताचा नेपाळ आणि बांगलादेश करा म्हणून. ते विद्यार्थ्यांना तुम्ही चला, आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत, आम्ही रस्त्यावरती आहोत बोलणारे हेच होते. आणि त्याहून पुढे जाऊन तुम्ही एक गोष्ट मित्रांनो ऑब्झर्वेशन केलंय का? तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का? हे सो कॉल्ड लोक त्या ठिकाणी न्याय मिळून सुद्धा त्यांची मागणी होती अमित शहाने राजीनामा द्यावा, मोदींनी राजीनामा द्यावा, हिंदुत्वाला शिव्या घातल्या, हिंदूंना शिव्या घातल्या. ह्या सगळ्या होऊन सुद्धा हे अजून सुद्धा केंद्रावरती भुकत आहेत. पण ह्या सगळ्या झारखंडच्या विद्यार्थ्यांनी तेथील सरकारचा कुणाचाही राजीनामा मागितला नाही. फक्त परीक्षेमध्ये सुधार करा. आणि जे घोटाळे झालेत, घोटाळे लहान नव्हते. 50-50 लाख घेऊन तिथं नोकऱ्या लावल्या गेल्या, नोकऱ्या दिल्या गेल्या. ही लहान गोष्ट नाही. मग विद्यार्थी म्हणतात की हे सगळं प्रकरण तुम्ही सीबीआयच्या अंडर द्या, त्यावरती इन्क्वायरी ही सीबीआय करेल आणि आरोपीवर शिक्षा होईल. पण हेही करायला ते सरकार तयार नाही. आणि जर अयोध्यापर्यंत राजीनामा तिथल्या मित्राचा मागितला, समजून घ्या ते सरकार आजही पडतं. कारण ते सरकार हे तिथं दोघं चालवतात, काँग्रेस आणि सोरेन. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ह्या सगळ्या दोन्हीही आंदोलनं बघितलं, ह्या आंदोलनाला सपोर्ट करणारे लोक अक्षरशः ओढे नागडे पडलेले आहेत. आणि शांततापूर्ण आंदोलन जे कोण केलं ते झारखंडचे विद्यार्थी आहेत आणि एकीकडे दिल्लीचे विद्यार्थी आहेत. दिल्लीच्या आंदोलनामध्ये कोण होते तुम्ही खाली कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि दोन्ही आंदोलनामध्ये जो फरक होता तुमच्या पुढे मी फरक मानलेला आहे. हा आंदोलनाचा फरक नाही, हा फरक आहे उपद्रव घडवण्याच्या केलेल्या प्रयत्नाचा. आणि हे जे नेते मंडळी सगळी होती त्या लोकांनी तो प्रयत्न केला आहे. आता त्या शांतप्रिय आंदोलनावरती हे लोक मुख गिळून ग बसलेत. कारण त्या ठिकाणी सत्ता ही यांच्याच मित्रपक्षांची आहे आणि यांच्याच अब्बूची आहे. हे फक्त सगळ्यात मोठं कारण आहे की हे लोक आज शांत आहेत. तर जाऊन कोणी बोलतो त्यांना हे लोक उचलून त्यांना इन्क्वायरीला पोलीस स्टेशनला आणतात. ही तिथली न्यायव्यवस्था, तिथलं सरकार, हे सगळं आपण सांगायची गरज नाही. हे ऑटोमॅटिक एक्सपोज होते आणि हे लोक सुद्धा ऑटोमॅटिक ह्या सगळ्या गोष्टी बघत आहेत. लोकांना सर्व समजतंय काय करायचं काय नाही. तुम्ही सगळे सज्ञ आहोत, सुज्ञ आहोत. तुम्ही कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. राम राम, नमस्कार, जय हिंद.